नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी अजय कुमार गोसावी। चालू घडामोडी 2021 या घडामोडीमध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहोत की सध्या एक चर्चेतली न्यूज आहे ती म्हणजे अंबोली हिरण्यकेशी। तर महाराष्ट्रातलं 5वं जैविक विविधता स्थळ म्हणून याला घोषित करण्यात आले। ते का घोषित करण्यात आलं, या अगोदर ते कोणी घोषित केलं किंवा या अगोदर कोणती 4 स्थळं होती, म्हणजे हे करंटमध्ये ना खूप महत्त्वाचा घटक आहे। याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा, ठीक आहे। तर या घटकाला आपण आता सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। आता अंबोली हिरण्यकेशी म्हणजे तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल, तर तो जिल्हा आहे, त्याचं नाव आहे जिल्ह्याचं ओके। अंबोली हिरण्यकेशी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं सावंतवाडी तालुका येतो आणि सावंतवाडी तालुक्यामधलं अंबोली गाव, अंबोली हिरण्यकेशी या ठिकाणी कशामुळे ते घोषित झालं ते घटक लक्षात घ्या। हे ठिकाण अगोदर लक्षात ठेवा, सावंतवाडी सिंधुदुर्ग, ठीक आहे। 5वं जैविक विविधता स्थळ हा घोषित का करण्यात आलं, कारण त्या ठिकाणी एक दुर्मिळ प्रजाती आढळून येत आलेली आहे, त्याचं नाव आहे शिष्टुरा हिरण्यकेशी। शिष्टुरा हिरण्यकेशी असं का म्हटले, तर त्याला देवाचा मासा येतो। हा एक दुर्मिळ प्रजाती आहे आणि आढळून आल्यामुळं सध्या महाराष्ट्र शासनाचं जे महसूल आणि वन विभाग आहे, महाराष्ट्र शासनाचं महसूल आणि वन विभाग यांनी त्याला काय केले, जैविक विविधता स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। त्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती। शिष्टुरा हिरण्यकेशी हा घटक पण तुम्हाला इथं थोडासा महत्त्वाचा आहे का, असे जे पॉइंट आहेत ना याच्याकडे थोडंसं लक्ष द्या। त्याला देवाचा मासा असं म्हटलेलं आहे, ठीक आहे। मग आता शिष्टुरा हिरण्यकेशी प्रजातीचं वैशिष्ट्य काय आहे की एकतरी प्रजाती एकदम दुर्मिळ आहे आणि अंबोली हिरण्यकेशी या गावाच्या हिरण्यकेशी जी नदी आहे या नदीच्या उगमस्थानाजवळ आढळून येतं, म्हणून त्याला असं नाव देण्यात आले। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला महादेव मंदिर पण आहे, कुंड आहे तिथं, किंवा त्याच्यामध्ये हिरण्यकेशी प्रजातीचं दुर्मिळ अधिवास आता पाहायला मिळालाय। आता प्रश्न असा उरतो, शिष्टुरा हिरण्यकेशी हा मासा कसा आहे, तर हा मासा आहे रंगबेरंगी ओके। रंगबेरंगी मासा असून तो लहान आकाराचा आहे, लहान आकाराचा। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माशाचं वैशिष्ट्य की तो ज्या ठिकाणी भरपूर पाणी असेल, भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असेल ना त्या ठिकाणी म्हणजे तो वाढतो। म्हणजे ऑक्सिजन असलेला पाणी जर असेल तर ऑक्सिजन, म्हणजे जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेलं जे पाणी आहे ना त्या ठिकाणी हा मासाचे वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते, हे दिसून आलेलं आहे। पण सध्या असं झालं की दुर्मिळ प्रजाती असून याला मासेमारीमुळे धोक्यात आलेला आहे, म्हणून याला काय केलेलं आहे सध्या तर जैविक स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। मग आता शिष्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध कोणी लावला असं विचारलं, तर तुम्हाला यामध्ये एक कॉमन नाव, महत्त्वाचं नाव दिसते, तेजस ठाकरे। नाव लक्षात घ्या, तेजस ठाकरे, डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी याचा शोध लावलाय। शिष्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध कोणी लावला, प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी याचा शोध लावलेला आहे, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला इथं बराचसा घटक आता कळाला असेल की तो लहान आकाराचा रंगबेरंगी मासा आहे आणि शिष्टुरा हिरण्यकेशी म्हणजे देवाचा मासा म्हटलं जातं। सावंतवाडीमध्ये तुम्हाला अंबोली हिरण्यकेशी या ठिकाणी सापडला, त्यामुळे ते नाव दिले हिरण्यकेशी नदीच्या काठी। आता याच्यापेक्षा वेगळं काय येतं तर हे कितवं स्थळ आहे, 5वं स्थळ झालं। मग या अगोदर कोणत्या कोणत्या घटक होते ना त्याच्याकडे जाऊया। यापूर्वी राज्य सरकारनं काय केले, जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं, हे राज्य सरकारने केलेलं आहे। गडचिरोली मधले ग्लोरी अल्लापल्ली यांना घोषित केले, किंवा जळगाव मधले लांडोर खोरी यांना सुद्धा राज्य सरकारनं जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले। पुण्याचं गणेश खिंड असेल तिथं घोषित केले आणि सिंधुदुर्ग मधलं बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वॅम्प्स यांना सुद्धा राज्य सरकारनं जैविक विविधता वारसा स्थळ घोषित केले। म्हणजे सिंधुदुर्ग मधले घोषित करण्यात आलेलं हे दुसरं जैविक विविधता वारसा स्थळ आहे। दुसरं कुठलं, सिंधुदुर्ग मध्ये घोषित करण्यात आलेलं दुसरं, कारण हे बांबर्डे 1 नंबरला येतं आणि आता जे घोषित झालं ते दुसरं आहे। आता लक्षात येते का, गडचिरोली मधला ग्लोरी अलापल्ली, जळगाव मधले लांडरखोरी, पुण्याचं गणेश खिंड आणि सिंधुदुर्ग मधलं बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वॅम्प्स याला राज्य सरकारनं जैविक विविधता वारसा स्थळ घोषित केले ओके। आणि हे 4 होते आणि आता ऍड कुठला झालाय तर तो शिष्टुरा हिरण्यकेशी माशामुळे तुम्हाला अंबोली हिरण्यकेशी हे लक्षात ठेवा, हे 5वं जैवविविधता स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ही न्यूज चर्चेमध्ये होती। आता या दुर्मिळ प्रजातीचा जो अभ्यास सादर कुठल्या मासिकामध्ये केला, तर वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा नावाचे जे आंतरराष्ट्रीय मासिक आहे या मासिकामध्ये या माशाच्या प्रजातीचा अभ्यास सादर केलाय। त्याच्यामुळे आता याचं महत्त्व वाढतंय, लक्षात घ्या। अंबोली परिसरामधलं जैवविविधतेचं महत्त्व आता इथून पुढे वाढणार आहे आणि अशा प्रकारे माशाचं जतन करणं किंवा माशाचं संवर्धन करण्यास
वारसा स्थळ मिळालेलं देशातलं हे पहिलं क्षेत्र आहे, भारतातलं हे पहिलं क्षेत्र आहे, म्हणून ही न्यूज चर्चेत होती. तर या न्यूजमध्ये शॉर्टमध्ये काय काय लक्षात घ्यायचं, आंबोली हिरण्यकेशी महाराष्ट्रातलं 5वं जैविक विविधता स्थळ म्हणून घोषित झाले. आंबोली हिरण्यकेशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोली हिरण्यकेशी येथे 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये हा मासाचा तो अधिवास आहे तो समजून आलाय. शिस्टोरा हिरण्यकोशी असं नाव आहे, देवाचा मासा म्हणून ओळखला जातो आणि याला महसूल वन विभागाकडं जैविक विविधता वारसा स्थळ असा दर्जा दिल्यामुळे ही न्यूज चर्चेत आली होती. दुसरं म्हणजे हा रंगीबेरंगी मासा आणि लहान आहे, ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो पाण्यामध्ये त्या ठिकाणी तो सापडतो. शोध कोणी लावला तर 3 व्यक्तींनी, प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी याचा शोध लावला. ही 3 नावं महत्त्वाची. या माशाबद्दल कोणत्या मासिकामध्ये छापण्यात आले, ॲक्वा आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये याच्याबद्दल छापण्यात आले आणि अशा प्रकारे माशाचं संवर्धन करणं, जतन करणं याच्यासाठी देशातलं हे पहिला असणारं वारसा स्थळ ठरलेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनानं 4 स्थळांना घोषित केलं होतं की जैविक विविधता वारसा स्थळ, त्यापैकी गडचिरोलीमधलं ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचं लांडोरखोरी, पुण्याचं गणेशखिंड आणि सिंधुदुर्गातलं बांबर्डे येथील मायरिस्टिका सेम्स. हा घटक मात्र नक्की लक्षात घ्या. पॉईंट छोटा आहे पण इम्पॉर्टंट आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला. एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा त्याला PFC असं म्हटलं जातं, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. या कंपनीला महारत्न दर्जा मिळाला आणि महारत्न दर्जा मिळणारी ही 11वी कंपनी ठरली. ठीक आहे, 11वी. ओके, लक्षात राहू द्या. तर याच्याबद्दल डिटेलमध्ये महारत्न कंपनी म्हणजे काय, दर्जा कधी सुरू केला आणि याचा दर्जा मिळाल्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत किंवा महारत्न दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष गरजेचे आहेत, असा सर्व घटक आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपल्या लेक्चरला त्याला सुरुवात करूया. भारत सरकारनं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला महारत्न दर्जा दिला, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. आता पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली मोठी कंपनी आहे, तर ही जी वीज मंत्रालय आहे या वीज मंत्रालयाच्या जे प्रशासकीय नियंत्रण आहे या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली सगळ्यात मोठी पायाभूत सुविधा कंपनी आहे. पायाभूत सुविधा म्हणजे वित्त कंपनी आहे, हे लक्षात ठेवा. नाव काय आहे, PFC म्हणजे पॉवर, P फॉर पॉवर, F फॉर फायनान्स, C फॉर कॉर्पोरेशन. आता महारत्न दर्जा मिळालेली ही कितवी कंपनी ठरली आहे, भारतातली 11वी कंपनी ठरली आहे. अगोदर 8 होत्या, त्यानंतर 2 ॲड केल्या आणि आता 11वी. त्या 10 कंपन्या राहिलेल्या, ही सोडून 10 कोणत्या आहेत त्याच्याकडे पण आपण जाऊया. पण घटक लक्षात ठेवा, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड 11वी महारत्न दर्जा मिळालेली कंपनी आहे. आता हा दर्जा मिळाल्यामुळे या कंपनीला चांगल्या प्रकारे गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या पूर्ण मालकीच्या ज्या उपकंपनी आहेत तर ते तयार करण्यासाठी आता ही कंपनी सक्षम राहणार आहे. किंवा या कंपनीनं भारतामध्ये किंवा विदेशामध्ये बरंचसं कार्य जर करायचं असेल तर ती कंपनी आता करू शकणार आहे. मग आता आपण काय करूया, महारत्न दर्जा म्हणजे काय, महारत्न दर्जा मिळवण्यासाठी कोणते निकष असतात, महारत्न दर्जा केव्हापासून द्यायला सुरुवात झाली आणि महारत्न दर्जा मिळाल्यानंतर कोणते फायदे असतात, या घटकाकडे जाऊया. नंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीबद्दल बघूया आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 10 कंपनी आहेत त्याच्याकडे फोकस करूया. महारत्न दर्जाविषयी जर तुम्ही चर्चा करायला सुरुवात केली तर भारत शासनानं महारत्न दर्जा द्यायला सुरुवात केली होती डिसेंबर 2010 पासून. कारण नवरत्न दर्जा कधीपासून दिला असा जर प्रश्न विचारला, नवरत्न दर्जा दिला होता 1997 पासून आणि नवरत्न नंतर महारत्न दर्जा दिला डिसेंबर 2010 पासून. पहिला घटक म्हणजे महारत्न दर्जा मिळवण्यासाठी पहिली जी अट असते त्या अटीमध्ये त्या कंपनीला नवरत्न दर्जा असावा हे असं असतं. ठीक आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारामध्ये ती लिस्टेड असावी. लिस्टेड असणं म्हणजे काय, तर ती कंपनी नोंदणीकृत असावी. ओके, शेअर मार्केटमध्ये नोंदणीकृत असावी. आता इथून 3, 4 आणि 5 जर तुम्ही ओल्ड पुस्तक वापरत असाल तर त्या ठिकाणी हे आकडे आहेत, हे अपडेटेड आकडे आहेत, याच्याकडे लक्ष द्या. जर खूपच ओल्ड पुस्तक वापरत असाल तर तुम्हाला हे आकड्यामध्ये चेंज पाहायला मिळेल. की जर महारत्न कंपनी असेल तर तो दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाचे पहिले 2 तरी इम्पॉर्टंट निकष आहेत. नवरत्न दर्जा असावा, शेअर बाजारामध्ये लिस्टेड, हे जनरल निर्णय झाले. ओके, निकष झाले. परंतु इथं असणारे 3 निकष, त्यातला पहिला निकष म्हणतोय आपण, लक्षात घ्या, जास्त उलाढाल. उलाढाल किती रुपयापेक्षा जास्त असावी, 25,000 कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल असेल महारत्न दर्जा मिळवण्याचा एक महत्त्वाचा निकष. त्याच्यापेक्षा निव्वळ किंमत 15,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आणि निव्वळ नफा किती असावा, 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कंपनीला महारत्न दर्जा दिला जातो. म्हणजे 25,000 कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल
15,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ नफा आणि 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ किंमत आणि निव्वळ नफा हे दोन घटक लक्षात घ्या. आता महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला म्हणजे ती कंपनी काय करू शकेल, तर ती कंपनी 5,000 कोटी रुपयापर्यंत, म्हणजे एखाद्या कंपनीला आता APFCL दिला, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आपली ही कंपनी आहे, याला महारत्न मिळाला म्हणजे ही काय करणार, 5,000 कोटी रुपयापर्यंत किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या निव्वळ मूल्य जे आहे त्याच्या 15% गुंतवणूक सरकारची पूर्वपरवानगी न घेता, म्हणजे सरकारची पूर्वपरवानगी विना एकाच प्रकल्पामध्ये करू शकते. समजा एखादा प्रकल्प असेल आणि त्या प्रकल्पामध्ये त्या कंपनीला गुंतवणूक करायची, सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, पण किती रुपयापर्यंत, 5,000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकते किंवा त्या प्रोजेक्टचं जे निव्वळ मूल्य आहे तर ते 15% गुंतवणूक सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय त्या प्रकल्पामध्ये करू शकते. हा सगळ्यात मेजर फायदा त्या महारत्न कंपनीला मिळतो. म्हणजे महारत्न कंपनीचा दर्जा मिळवण्यासाठी हे 3 निकष आणि या ठिकाणी असलेला फायदा हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर थोडं मॉडिफाय करून डिटेलमध्ये विचारलं गेलं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता घटक, आता एवढं सगळं झालं, आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी तरी आहे काय, किंवा याची स्थापना कधी झाली, याचं मुख्यालय कुठं, हे तुम्हाला परीक्षेला बघणं गरजेचं आहे. कारण MPSC आता सरळ 4 स्टेटमेंटमध्ये जर विचारलं तर यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीची जी स्थापना आहे तर ती स्थापना होती 16 जुलै 1986ला. कधी झाली आहे, 16 जुलै 1986. मुख्यालय आहे नवी दिल्ली. या कंपनीचं मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्ली. आता ही कंपनी काय करते, समजा भारतातील असू द्या किंवा विदेशातील जे वीज प्रकल्प असतात ना, त्या वीज प्रकल्पासाठी काहीतरी वित्त पुरवठा लागतो. म्हणजे वीज प्रकल्प जे आहेत भारतातील असू द्या किंवा विदेशातील, त्या वीज प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारा जो वित्त पुरवठा आहे ना तो उपलब्ध करून देण्याचं कार्य हे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी ही करते. ठीक आहे. पण पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही सार्वजनिक कंपनी आहे आणि ही कुठे येते, वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्याच्यामुळे हा घटक इथं लक्षात घ्या. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लक्षात आलं, 16 जुलै 1986, मुख्यालय नवी दिल्ली, आणि भारतातील असू दे किंवा प्रदेशातील जे वीज प्रकल्प आहे त्याच्या उभारणीसाठी लागणारा वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य ही कंपनी करते. वीज मंत्रालयाच्या अंतर्गत ही कंपनी आहे. तर आता ही कितवी कंपनी ठरली महारत्न दर्जा मिळालेला, 11वी कंपनी ठरली. मग इतर 10 कंपन्या कोणत्या की ज्या महारत्न दर्जा असलेल्या होत्या, तर इतर 10 मध्ये तुम्हाला येथे लक्षात घ्या, सेल आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, NTPC आहे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहे, गेल आहे, त्याच्यानंतर कोल इंडिया आहे, ONGC आहे, इंडियन ऑइल आहे, भारत पेट्रोलियम आहे आणि भेल आहे. तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, PGCIL म्हणतो आपण त्याला, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हे सध्या चर्चेतले असणाऱ्या कंपन्या. म्हणजे ह्या 3 आणि 3 5, 5 आणि 3 8 आणि 2 10, आणि इकडची असलेली 11वी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. तर महारत्न दर्जा मिळालेली एक महत्त्वाची कंपनी इथं फोकस करा. परीक्षेला काय केलं जातं, तुम्हाला कंपन्या दिल्या जातात खाली आणि म्हटलं तर खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न दर्जा मिळालेली नाही ते ओळखा. मग तिचं कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी हा घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सेल, हिंदुस्तान पेट्रोलियम HP, ओके, त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणतो आपण त्याला, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, NTPC, गेल, कोल इंडिया, ONGC, इंडियन ऑइल, भेल आणि भारत पेट्रोलियम. घटक लक्षात येतोय का. म्हणून हा जो पॉइंट आहे या पॉइंटला तुम्ही जास्त फोकस करा. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड महारत्न दर्जा मिळालेली 11वी कंपनी, वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येते. महारत्न दर्जा डिसेंबर 2010. त्याच्यामध्ये येणारे 3 निकष महत्त्वाचे, उलाढाल, निव्वळ किंमत आणि निव्वळ नफा. उलाढाल म्हटलं की 25,000 कोटीपेक्षा जास्त, निव्वळ किंमत म्हटलं की 15,000 कोटीपेक्षा जास्त, निव्वळ नफा म्हटलं तर 5,000 कोटी, आणि त्याचा फायदा काय आहे तोही लक्षात घ्या. आणि 16 जुलै 1986 नवी दिल्ली 2021 मधली स्मार्ट शहर पुरस्कार 2020 हा जो अवॉर्ड देण्यात आला 25 जून 2021ला डिक्लेअर करण्यात आले. याच्यावर परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्या घटकाच्या संदर्भात असणारे जे मुद्दे आहेत ना ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करताना प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नावरून आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. ठीक आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट शहर पुरस्कार 2020 याचे विजेते शहर कोणते. पण कशासाठी विचारले तुम्हाला, सर्वांगीण विकासासाठी. ठीक आहे. सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट शहर पुरस्कार 2020 याचे विजेते शहर कोणते. इंदोर, सुरत, पुणे, फक्त A आणि B असं ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे इंदोर पण आहे आणि सुरत पण आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 आहे. स्मार्ट शहरे पुरस्कार लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा घटक आहे.
आता स्मार्ट शहरे पुरस्कार हा 25 जून म्हणजे जे स्मार्ट शहर अभियान जे लॉन्च करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. नरेंद्र मोदींनी स्मार्ट शहरे अभियान केव्हा लॉन्च केलं होतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, स्मार्ट शहरे अभियान हे नरेंद्र मोदी यांनी केव्हा जाहीर केले होते? स्मार्ट शहरे अभियान त्याची तारीख काय आहे? 25 जून आहे, बरोबर आहे. 25 जून 2015ला नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेमध्ये आले होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा या अभियानाचा प्रारंभ केला होता. तर हे नागरी पुनर्निर्माण आणि सुधारणा कार्यक्रम ॲक्च्युली स्मार्ट शहर करण्यासाठी, शहरांचा विकास करण्यासाठी ही महत्त्वाचा घटक होता. आता स्मार्ट सर्वांगीण विकासासाठी हा जो स्मार्ट शहर पुरस्कार आहे हा केव्हा जाहीर करण्यात आला? हा 25 जून 2021ला. लक्षात आलं, 6 वर्ष कंप्लीट होतात त्या अभियानाला आणि हा पुरस्कार देण्यात आलेले होते. करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं. मग आता यामध्ये बराचसा घटक आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करायचं आहे. आपण त्या मुद्द्याकडे आता हळूहळू जाऊया. याच्यामध्ये स्मार्ट शहरे पुरस्कार 2020 लक्षात राहू द्या 25 जूनलाच डिक्लेअर केलेत, 25 जून 2021ला. याच्यामध्ये ना पहिला सर्वांगीण विकासासाठी विचारलं, म्हणजे तुम्हाला जो विचारलेला प्रश्न होता सर्वांगीण विकासासाठी. सर्वांगीण विकासासाठी म्हटलं तर इंदोर शहर आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे सुरत शहर, मध्य प्रदेश आणि गुजरात रिस्पेक्टिव्हली या ठिकाणचं. ओके, शहरांच्या बाबतीमध्ये विचारलं होतं म्हणून हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या राज्यामध्ये स्मार्ट राज्य म्हणून कोणतं राज्य अग्रेसर राहिलं? तर सर्व राज्यामध्ये प्रथम क्रमांक राहिला आहे उत्तर प्रदेशचा. या रँकिंगनुसार सर्व राज्यामध्ये प्रथम क्रमांक आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश नंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर, तर तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय. तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर. ठीक आहे, महाराज्यांचा मुद्दा झाला. याच्यानंतर जर युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक कशाचा राहिलाय? चंदीगडचा. दिल्ली नाहीये किंवा या ठिकाणी दुसरा जम्मू काश्मीर कोणताही घटक नाहीये, इथं चंदीगड आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला? तर चंदीगडनं. म्हणजे काय काय लक्षात घ्यायचं आहे? सर्वांगीण विकास म्हटलं इंदोर आणि सुरत. ठीक आहे, सर्व राज्यामध्ये पहिला क्रमांक म्हटलं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि मग तमिळनाडू. युनियन टेरिटरीचा विचार केला तर चंदीगड. याच्याशिवाय अभिनव कल्पना पुरस्कार किंवा त्याला इनोव्हेटिव्ह अवॉर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसते इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड, अभिनव कल्पना पुरस्कार म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड. हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला? कोणत्या शहरासाठी देण्यात आला? हा सुद्धा इंदोरनं जिंकलेला आहे. हा सुद्धा अवॉर्ड कोणी जिंकलाय? इंदोरनं जिंकलेला आहे. आता लक्षात येते का? आणि ओव्हरऑल मध्ये जर विचारलं तर तुम्हाला सर्वांगीण विकास इंदोर आणि सुरत हे दोन घटक येतात. म्हणजे तुम्हाला या पॉईंट मधला अभिनव कल्पना पुरस्कार कोणत्या शहरानं जिंकलाय? तर इंदोर शहरानं तो अवॉर्ड जिंकलेला आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शहरांच्या बाबतीमध्ये स्मार्ट सिटीज लीडरशिप पुरस्कार. हा सुद्धा पुरस्कार याच्यामध्ये देण्यात आला होता. स्मार्ट सिटीज लीडरशिप पुरस्कार प्रथम क्रमांक कोणता राहिला? तर गुजरातमधलं अहमदाबाद शहर आहे. अहमदाबाद नंतर नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी आणि महेंद्रसिंग धोनी याचं गाव रांची यांचा क्रमांक लागतो. म्हणजे स्मार्ट सिटीज लीडरशिप पुरस्कार अहमदाबाद, वाराणसी आणि रांची हा क्रमांक या ठिकाणी लागतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा परीक्षेला विचारलं जाईल स्मार्ट शहरे पुरस्कार एक महत्त्वाचा टॉपिक आहे, इथं फोकस करा. 25 जून 2021 रोजी हे पुरस्कार डिक्लेअर केले. सर्वांगीण विकासासाठी इंदोर आणि सुरत हे अग्रेसर राहिले. सर्व राज्यामध्ये पहिल्या क्रमांकामध्ये उत्तर प्रदेश आहे, मग मध्य प्रदेश आणि तमिळनाडू आहे. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर चंदीगड अव्वल राहिलेला आहे. अभिनव कल्पना पुरस्काराचा विचार केला तर इंदोर आहे आणि स्मार्ट सिटीज लीडरशिपचा जर विचार केला तर अहमदाबाद आहे, मग वाराणसी आणि मग रांची या ठिकाणी येतो. मग आता स्मार्ट शहर अभियान काय होतं त्याच्याकडे पण पाहूया, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. स्मार्ट शहर अभियान कधी लॉन्च केलं? 25 जून 2015 रोजी या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आता भारत सरकारचं जे नागरी पुनर्निर्माण व सुधारणा कार्यक्रम आहे हा, याच्यामध्ये जे केंद्राचं जे नागरी विकास मंत्रालय आहे, हे नागरी विकास मंत्रालय राज्यांच्या मदतीनं, राज्य जे आहेत ना या राज्यांच्या मदतीनं काय करतं? हे अभियान राबवत असतं. म्हणजे राज्यांचा रोल यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे राज्यांच्या मदतीनंच ते अभियान त्या ठिकाणी काय केलं जातं? त्यांच्या वतीनं हे राबवलं जाते. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. मग आता सरकारनं काय केलंय तर ह्या शहरांच्या विकासासाठी एक संस्था तयार केली गेली. त्या संस्थेला म्हटलंय स्मार्ट सिटीज काउन्सिल फॉर इंडिया. संस्थेला काय म्हटलंय? स्मार्ट सिटीज काउन्सिल फॉर इंडिया. आता ही संस्था काय आहे तर जी अमेरिकेची स्मार्ट सिटीज काउन्सिल आहे त्याची ही सदस्य आहे की जी 140 देशामध्ये काम करते. म्हणजे अमेरिकेच्या स्मार्ट सिटी काउन्सिलच्या धर्तीवर भारतामध्ये ही स्मार्ट सिटीज काउन्सिल फॉर इंडिया संस्था तयार केली आहे की जी संस्था अमेरिकेची जी स्मार्ट सिटीज काउन्सिल आहे त्याची सदस्य आहे. आता सरकारनं काय केलं सुरुवातीला जेव्हा 25 जून 2015ला
स्मार्ट शहर अभियानाचा प्रारंभ केला, तर पहिल्या फेरीमध्ये सरकारने 100 शहरांचा समावेश केला होता. त्यातली 50% कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं अपेक्षित होतं. महाराष्ट्रामधलं जर बघितलं, बृहन्मुंबई आहे, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, नाशिक आहे, अमरावती आहे, सोलापूर आहे, नागपूर आहे, पुणे, औरंगाबाद या शहरांची पहिल्या फेरीमध्ये निवड झालेली होती. मग आता स्मार्ट शहर करायचं म्हणजे काय करायचं, त्या शहरी भागामध्ये विकास कसा करायचा, कोणत्या कोणत्या घटकावर फोकस करायचं. पहिलं म्हणजे वीज पुरवठा. शहरी भागातला वीज पुरवठा, निश्चित पाणी किंवा सांडपाणी आणि घन कचरा व्यवस्थापन. सांडपाण्याचा जो मुद्दा आहे शहरी भागातला, तो व्यवस्थित हँडल करायचा. कार्यक्षम नागरी वाहतूक होणं गरजेचं. माहिती तंत्रज्ञान विषयक ज्या संपर्क व्यवस्था असेल किंवा ई प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग, नागरिकांची सुरक्षितता, याच्या अंतर्गत ही स्मार्ट शहराची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे या पद्धतीनं त्या स्मार्ट शहरांचा विकास करायचा आणि त्या पद्धतीनं हे शहरांची यादी डिक्लेअर केलेली आहे किंवा हा पुरस्कार डिक्लेअर केला. परीक्षेसाठी एवढे जर मुद्दे या पॉइंटला धरून बघितलं तर तुमचा बराचसा भाग क्लिअर होतो किंवा याच्यावर तुम्हाला याच्यापेक्षा बाहेरचं वेगळं काही विचारलं जात नाही. पण याच्यात छोटे छोटे पॉइंट आहेत, त्या पॉइंटवर नक्की लक्ष द्या. टॉपिक बघणार आहोत, तो टॉपिक आहे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक. ओके, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक चालू घडामोडीतला एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आता या निर्देशकाची 3री आवृत्ती सध्या प्रकाशित करण्यात आलेली होती. आता ही 3री आवृत्ती प्रकाशित कोणी केली, तर आता ही 3री आवृत्ती कोणामार्फत प्रकाशित केली गेली, तर ती केली गेली आहे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या संस्थेनं तयार केलेला आहे. कोणता? राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक. कोणी तयार केला? भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांनी तयार केलेलं आहे. आता या 3री आवृत्ती कोणामार्फत प्रकाशित करण्यात आली, किंवा भारताचे जे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते मनसुख मांडविया यांनी ती आवृत्ती प्रकाशित केली होती. आता ही 3री आवृत्ती आहे. 2021 मध्ये आता मुद्दा चर्चेत आलेला होता. सप्टेंबर 2021 ची ही न्यूज आहे. सप्टेंबर 2021 ची न्यूज आहे. आता तुम्हाला याच्यावर बराचसा घटकावर फोकस करावा लागतो, त्या पॉईंटकडे आपण आता जाऊया. आता 3ऱ्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये आता यामध्ये काय काय केले की मोठ्या राज्यांची श्रेणी वेगळी केली, छोट्या राज्यांची श्रेणी वेगळी केली आणि केंद्रशासित प्रदेशाची श्रेणी वेगळी केली. तुम्हाला काय करावं लागतं, छोट्या राज्यामध्ये अव्वल कोण आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये अव्वल कोण आहे किंवा मोठ्या राज्यामध्ये अव्वल कोणतं राज्य आहे ना, या घटकाला आपल्याला फोकस करावं लागतं. ठीक आहे, तर त्या घटकाला आपण फोकस करूया. आता यामध्ये मोठ्या राज्यांची जर श्रेणी बघितली तुम्ही, मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणतं राज्य अव्वल आहे, तर यामध्ये गुजरात राज्य अव्वल राहिले. पहिले 3 क्रमांकच फक्त फोकस करायचं. गुजरात राज्य अव्वल राहिले. गुजरातच्या खालोखाल केरळ राज्यानं 2रा क्रमांक पटकावलाय, तर तमिळनाडू जे राज्य, या तमिळनाडू राज्याला 3रा क्रमांक मिळालाय. म्हणजे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये जर विचार केला, गुजरात 1 नंबर, केरळ 2 नंबर, तमिळनाडू 3 नंबर, हा तुम्हाला या ठिकाणी असलेला क्रम पाहायला मिळतो. यानंतर तुम्ही जर छोट्या राज्यांची श्रेणी बघितली, तर छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये 1 नंबरला कोणतं राहिले? गोवा राहिले. 1 नंबरला गोवा. त्याच्या खालोखाल मेघालय, म्हणजे मेघालयचा छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये 2रा क्रमांक येतो आणि 3रा क्रमांक येतो मणिपूरचा. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं कोणत्या घटकावर फोकस करायचा आहे? मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये गुजरात, केरळ, तमिळनाडू. ओके, त्यानंतर छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये गोवा, मेघालय, मणिपूर. हे 2 पॉईंट जाता जाता नक्की याच्यावर फोकस करा, परीक्षेसाठी महत्त्वाचं. बरं, समजा तुम्हाला यामध्ये छोट्या राज्यांचं फक्त गोवा लक्षात राहिलं आणि मेघालय आणि मणिपूर नाही लक्षात राहिलं तरी चालू शकेल. मात्र मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये गुजरात, केरळ, तमिळनाडू डेफिनेटली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता 3री जी श्रेणी होती ती होती केंद्रशासित प्रदेशाची, म्हणजे युनियन टेरिटरीच्या बाबतीमध्ये. युनियन टेरिटरीचा जर विचार केला तर 31 ऑक्टोबर 2019 तर लक्षात घ्या, मी ते एक तारीख लिहितोय. 31 ऑक्टोबर 2019 रोजी जे युनियन टेरिटरी म्हणून अस्तित्वात आलं ते म्हणजे आपलं जम्मू काश्मीर राज्य होतं. पण 31 ऑक्टोबर 2021ला जम्मू काश्मीर आणि लडाख हे काय झालं होतं, युनियन टेरिटरी म्हणून अस्तित्वात आलं. म्हणून आता काय होतंय, या श्रेणीमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीर काय झाले, युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या क्रमवारीत, युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणतोय, या केंद्रशासित प्रदेशाच्या क्रमवारीत अव्वल आलेलं आहे. म्हणजे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 मध्ये
केंद्रशासित प्रदेशाचा विचार जर केला तर जम्मू काश्मीर 1 नंबरला आले. रिझन समजलं. आता अंदमान आणि निकोबार जे आहे, अंदमान आणि निकोबार बेटे यांचा दुसरा क्रमांक आहे आणि नवी दिल्ली याच्या श्रेणीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. नवी दिल्ली 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर तुम्हाला मोठ्या राज्यांची श्रेणी, छोट्या राज्यांची श्रेणी आणि केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवायचं. त्यातल्या त्यात जर तुम्हाला एखादा काही स्किप करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की मोठ्या राज्याच्या श्रेणीतली पहिली 3 राज्य पाठच असावी. छोट्यामध्ये अव्वल कोण आहे आणि युनियन टेरिटरीमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अव्वल कोण आहे हा घटक तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. मग आता मगापासून आपण एक घटक बोलतोय अन्न सुरक्षा निर्देशांक. आता अन्न सुरक्षा का गरजेची आहे? कारण अन्न सुरक्षा हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे अन्न सुरक्षेच्या विविध मापदंड किंवा विविध काही पॅरामीटर ठरवलेले आहेत आणि ते पॅरामीटर लक्षात घेऊन काय केलं जातं, राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशाची ना कामगिरी मोजण्यासाठी हा निर्देशांक तयार केला गेला आहे. म्हणजे वेगवेगळे पॅरामीटर, अन्न सुरक्षा ही काळाची गरज आहे त्यामुळे. मग आता कोणते पॅरामीटर्स असतात त्यामध्ये, त्याच्याकडे आता आपण जाऊया. अन्न सुरक्षा निर्देशांक काढताना एकूण 5 महत्त्वाचे पॅरामीटर किंवा मापदंड आहेत. त्यामध्ये मानवी अनुपालन, मानवांचं कसं पद्धतीने आहे, स्रोत आणि संस्थात्मक माहिती, अन्नाची चाचणी म्हणजे पायाभूत सुविधांनी पाळत, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी आणि ग्राहकांचं सशक्तीकरण म्हणजे वेगवेगळे मापदंड यामध्ये ठरवले जातात. आता परीक्षे दृष्टीने तुम्ही म्हणाल हे पाठ करावं लागेल का, तर माझं सजेशन आहे की तुम्ही नाही पाठ केलं तरी चालू शकते. हा स्किप केलं तरी सुद्धा तुम्हाला ते चालू शकते. आता दुसरा मुद्दा, आता राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक कोणत्या संस्थेनं तयार केलाय, म्हणजे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक. परत एकदा सांगतो, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक, ठीक आहे, हा निर्देशांक आहे. हा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक कोणत्या संस्थेनं तयार केलाय, तर तो भारतीय अन्न सुरक्षा व मानकं प्राधिकरण या संस्थेनं केलाय. मग ही संस्था कशामध्ये येते, तर ही संस्था केंद्राचं जे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय याच्या अंतर्गत येते. ओके, म्हणजे त्या मंत्र्यांच्या बस्तीनं हा प्रकाशित झाला, हा मगाशी म्हटलं. मग हे भारतीय अन्न सुरक्षा व मानकं प्राधिकरण याची स्थापना कधी केली, तर याची स्थापना केली 2011. लक्षात घ्या, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण ही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. 2011 मध्ये याची स्थापना झालेली आहे. मग याचं मुख्यालय कुठं आहे, स्वायत्त संस्था येते का, याच्याकडे थोडंसं पाहूया. यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा घटक, आता ह्याच्यासाठी काय झालं होतं, तर अगोदर ह्या संस्थेची स्थापना कोणत्या अधिनियमानं झाली, म्हणजे आपण आताच म्हटलं ना भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण 2011. अधिनियम कोणता होता, तर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 सालाचा होता. या अधिनियमानुसार आता या संस्थेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता याचं मुख्यालय येतं, जरी ही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असली तरी ही काय आहे, स्वायत्त संस्था आहे. लक्षात ठेवा, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण ही स्वायत्त संस्था आहे आणि याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय. तर तुम्हाला राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक फोकस करताना एवढ्या मुद्द्यावर नक्की पाहायचं आहे. तर याच्यामध्ये काय काय पाहिलं, एक शॉर्टमध्ये आपण त्याच्यावर रिव्हिजन घेऊया. त्याच्यामध्ये फक्त काय फोकस करा, 3ऱ्या क्रमांकाचा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक होता तो मोठ्या आणि छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये. मोठ्या राज्यांमध्ये गुजरात, केरळ, तमिळनाडू हे आपण बघितलं. छोट्यामध्ये गोवा, मेघालय, मणिपूर आणि युनियन टेरिटरीचा जर विचार केला तर जम्मू काश्मीर 1 नंबरला येतं, अंदमान 2 नंबरला येतं आणि नवी दिल्ली 3 नंबरला येतं. ही कोणत्या संस्था आहे, भारतीय मानके व प्राधिकरण जी आहे ती 2011 सालची संस्था स्थापन झालेली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत. अधिनियम कोणता, तर 2006चा अधिनियम होता. तर एवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि हा कितवा निर्देशांक होता, तर 3ऱ्या क्रमांकाचा होता. मिनिमम एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आपण नरसिंहम यांचं अलीकडच्या काळामध्ये निधन झालं त्यांच्याबद्दल. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला 2 विधानं दिलीत त्यांच्याबद्दल आणि म्हटलंय कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान दिले ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 12वे गव्हर्नर होते. दुसरं विधान आहे ते भारताच्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणाचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि विचारले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. आता या पर्यायामध्ये अचूक उत्तर जर बघायला गेलं तर पहिलं विधान हे चुकीचं आहे. पहिलं विधान हे चुकीचं आहे. का, तर ते रिझर्व्ह बँकेचे 12वे गव्हर्नर नाही 13वे गव्हर्नर होते. त्यामुळे पहिलं डेफिनेटली चुकीचं आहे. आणि भारताच्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जातात म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे. याचा अर्थ इथं दिलेलं पर्याय क्रमांक दुसरा आहे ना ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर असणार आहे.
मग तुम्हाला एवढाच अभ्यास करून जमणार आहे का? आपण हा घटक इथं का कव्हर करतोय? तर आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरण बघताना पहिला घटक त्यांचा जन्म 3 जून 1927 गुंटूर आंध्र प्रदेश या ठिकाणी झाला. वयाच्या 94व्या वर्षी कोविड-19मुळे त्यांचं निधन झालं, हे पण लक्षात असू द्या. निधन झालं होतं एप्रिल 2021 मध्ये हैदराबाद या ठिकाणी. मग इतर गोष्टीमध्ये काय, तर ते RBIमध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाले होते 1950ला. 1950मध्ये ते RBIमध्ये रुजू झाले. 2 मे 1977 ते 30 नोव्हेंबर 1977 म्हणजे ते रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते? 13वे गव्हर्नर होते. परंतु गव्हर्नर पदाचा कार्यकाळ बघा एकदा, 2 मे पासून 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. म्हणजे मे ते नोव्हेंबर म्हणजे असा जास्त मोठा कालावधी नाही आहे त्यांचा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा. 2 मे 1977 ते 30 नोव्हेंबर 1977 13वे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं. दुसरी महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, RBI गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेले ते पहिले रिझर्व्ह बँक कॅडर अधिकारी होते, की रिझर्व्ह बँक कॅडर अधिकारी असणारे आणि ते गव्हर्नर झाले अशा असणारी ती पहिली व्यक्ती होती. याच्यामुळं पण ते ओळखले जातात. त्यांचं नाव काय आहे? M. नरसिंहम यांना. आता M. नरसिंहम यांनी भारतासाठी म्हणजे जागतिक बँक असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असू द्या, भारताचे कार्यकारी संचालक म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केले. किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँकेचं उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. म्हणजे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला तिथं जास्त फोकस करायची आहे. याच्या व्यतिरिक्त M. नरसिंहम यांच्या कार्यकाळाबाबत जर बघितलं तर 2 समित्या, की ज्या 2 समित्यामुळे तुम्हाला ते जास्त ओळखले जातात. येणारी जी तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या समित्यावर फोकस करणं जास्त गरजेचं आहे. त्यांनी 2 समित्या कोणत्या? 1991ची वित्तीय प्रणाली समिती म्हटलं जातं, नरसिंहम समिती 1 म्हटलं जातं त्याला. आणि दुसरी समिती आहे बँकिंग क्षेत्रातली सुधारणा समिती 1998ची समिती. म्हणजे 2 समित्या आहेत, 91 आणि 98, 97-98 म्हटलं जातं. 91ची ही वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते आणि 98ची बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते. आता आपण M. नरसिंहम समिती 1 याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू. 14 ऑगस्ट 1991 रोजी M. नरसिंहम समिती पहिली जी होती 91ला स्थापन झाली. त्यावेळी त्या समितीमध्ये एकूण 9 सदस्य होते. आत्ताच आपण जस्ट बघितलं की या समितीला वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती असं म्हटलं जातं. रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर होते. 14 ऑगस्टला ही समिती स्थापन झाली. यांनी आपला जो अहवाल सादर केला तो केला होता 16 नोव्हेंबर 1991ला. म्हणजे 16 नोव्हेंबर 1991ला अहवाल सादर केलेला. त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये काय होतं तर 3 पहिले घटक लक्षात घ्यायचं. CRRचं प्रमाण किती कमी करावं, 15% 3 ते 5% कमी करावं, हे डायरेक्टली विचारलं होतं परीक्षेला तुम्हाला SLR बद्दल विचारलं होतं. SLRचं प्रमाण 38.5% 25% कमी करणं हे पहिल्या नरसिंहम समितीच्या पहिल्या समितीनं केलेली शिफारस होती, हे लक्षात घ्या. म्हणजे CRRचं प्रमाण 15 3 ते 5, SLRचं 38.5% 25% कमी करायचं आणि अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचं लक्ष 40% 10% कमी करायचं. हे टार्गेट सुद्धा M. नरसिंहम समिती पहिली जी होती ना त्यांचं होतं. आता M. नरसिंहम समिती म्हणजे काय म्हणतो आपण? वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती, बरोबर. आणि दुसरी समिती आहे त्याला बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती असं ओळखलं जातं, पहिली आणि दुसरी. आता या समितीमध्ये दिलेल्या शिफारशीने म्हणजे पहिली जी समिती होती वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की बँकांना स्वतःचा व्याजदर स्वतः ठरवण्याचा अधिकार देणं ही शिफारस ह्या पहिल्या समितीने केली होती. तसं देशामध्ये चतुस्तरीय बँकिंग संरचना निर्माण केली जावी आणि देशामध्ये जे राष्ट्रीयकरण केलं जाते तर ह्या राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवावी असं पहिल्या समितीनं सांगितलं. म्हणजे नरसिंहम समिती 1नं सांगितलेलं होतं. म्हणजे लक्षात काय ठेवायचं? बँकांना स्वतःचा व्याजदर ठरवू द्यावा, बँकांना देशामध्ये चतुस्तरीय बँक रचना निर्माण करावी, बँकाची राष्ट्रीयकरण जे केले जाते ती प्रक्रिया थांबवावी आणि खाजगी क्षेत्रामध्ये ज्या नवीन बँका आहेत तर त्या स्थापन करायला परमिशन द्यावी. असं का बरं केलं असेल? कारण 1991चा पिरियड होता आपला, म्हणजे खाऊजा धोरण आलं होतं आणि त्याच्यामुळं खाजगीकरण म्हणजे जे घटक आहे त्याच्यामुळं नवीन खाजगी बँका स्थापन करायला परमिशन द्यावी अशी शिफारस त्याच्यामध्ये केलेली तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जी पहिली समिती होती या समितीला SLR बँकिंग क्षेत्रावरचा कर असं म्हटलं. SLRला पहिल्या समितीनं म्हटलं, नरसिंहम समिती 1नं काय म्हटलं होतं? SLR म्हणजे बँकिंग क्षेत्रावरचा कर असं म्हटलेलं होतं. हे पण इथं लक्षात घ्या. शाखा परवाना रद्द करावी पहिल्या समितीची शिफारस आहे.
पहिल्या समितीनंतर दुसरी समिती होती 1997 मध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने स्थापन केली। त्या समितीला बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती असं म्हटलं जातं। म्हणजे भारतीय बँकिंग क्षेत्राचा आतापर्यंत जो घटक आहे तर या पूर्ण भारतीय बँकिंग क्षेत्राचं परीक्षण करणं आणि भारताच्या वित्तीय व्यवस्थेला एक प्रकारे बळकटी देणं आणि भारताची बँकिंग स्ट्रक्चर हे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या स्पर्धात्मक कसं राहील याच्यासाठी प्रयत्न करणं किंवा त्याचा कार्यक्रम आखणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं या बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती, म्हणजे त्याला नरसिंहन समिती 2 असं म्हटलं जातं। यांनी आपला अहवाल कधी दिला? एप्रिल 1998 मध्ये अहवाल दिला। म्हणून पहिली जी आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती, दुसरी आहे त्या समितीला म्हटलं जातं बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती। आता या समितीने काही शिफारशी केल्या। शिफारशी म्हणजे काय? एक तर बँकांना अधिक बळकटी द्यायचं आहे, म्हणजे त्यांच्यावर जे भांडवल पर्याप्तता याचं जे निकष आहेत ना ते निकष वाढवले पाहिजेत, किंवा ज्या आजारी बँका आहेत त्यांना अकार्यक्षम बनवणं शक्य होत नसेल तर त्यांना सक्षम बँकेत विलीन करायचं नाही, त्याच्यापेक्षा त्या बँकांना बंद करायचं। आजारी म्हणजे ज्या फायनान्शियल दृष्ट्या आता डबघाईला आलेले आहेत तर अशा बँकांचं विलिनीकरण करू नका अशी शिफारस दुसऱ्या समितीने केली होती। त्यांनी काय म्हटलं होतं? विलिनीकरण न करता ते डायरेक्टली बंद करून द्या। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे बँकिंग उद्योगावर गरजासाठी अनेक स्थानिक बँकेच्या स्थापनेवर भर द्या। म्हणजे बँका स्थापन करायच्या म्हणजे मेन राष्ट्रीयकृत बँकांनाच फोकस करू नका, ज्या स्थानिक बँका आहेत ना त्याच्यावर फोकस करा, म्हणजे विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं होईल। म्हणजे थोडक्यात बँकिंग व्यवस्था कशी मजबूत करता येईल या शिफारशी दुसऱ्या समितीने केल्या होत्या। मग आता घटक लक्षात येतोय का बघा, महत्त्वाचा मुद्दा। पहिल्या समितीच्या शिफारशी काय? पहिली समिती कशासाठी होती? वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती। दुसरी समिती कशासाठी होती? बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती। म्हणून कन्फ्युजन व्हायचं नाही। बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणून जर तुम्हाला असं विचारलं देशामध्ये चतुस्तरीय बँकिंग संरचना निर्माण करावी, ही कोणत्या समितीची शिफारस आहे? ही पहिल्या समितीची शिफारस आहे की जी वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती होती। किंवा बँकांचं राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवावी, हे पहिल्या समितीची शिफारस आहे। खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करायला परमिशन द्यावी, पहिल्या समितीची शिफारस आहे, दुसऱ्या समितीची नाही। दुसरी समिती जरी बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती असली तरी। ओके, हा घटक इथं क्लिअर करून घ्या, याच्यावर तुम्हाला परीक्षेला कन्फ्यूज केलं जाईल। म्हणजे मी या ठिकाणी पॉईंट करंट मधला घेतला आणि त्याला जोडून थेरी काय येते, परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचं काय की सध्या विचारताना पहिली नरसिंह समिती 1 नरसिंह समिती 2 याच्यावर विचारलं जाईल। असे दोन्ही मुद्दे ड्युएल फोकसनं मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलं आहे। आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल। जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। थँक्यू।